तुका मने मागे शरण तू
जोडे तुझी मोठी पाहता लोचन
Namaste.
दिवस येईल कैसा कोण दिवस येईल कैसा
बरामृताचा राशी
व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकवा 84चा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी तुकोबाने धंदा केला बहुलाभ सापडला व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्यातां श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मोक्षो नाम ज्ञानदानैकदक्षं घोटी क्षेत्री निवासिनं तं नमामि वेद विदावरिष्ठं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती कर गणित कथे काळी आपण असावे जवळी येणे मुखे तुझे वर्णी गुणराम ऐसे दे प्रेम काही कलाम आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोने आता आता माझ्या भावांतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन चरणी ठेवावे बांधून आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो इनी मुखे तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कलाम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा कैसा
नाही देहाचा भरवसा व्रत करा एकादशी भरा अमृताच्या राशी. मी नेहमी सांगत असतो सज्जन मायबापांना, रज कारणाशिवाय कार्य घडत नाही, कारणाशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही. काय कारण आहे आपल्याला सर्वांना? सज्जन मायबापा, टाळकरी, वारकरी, सगळ्या क्षेत्रातले माणसं रस्त्यावर धावतायत. ऊन वारा पाऊस सगळ्यांना तोंड देऊन 15 दिवसाचा 21 दिवसाचा जो आळंदीवरून निघाला, 21 दिवसाचा प्रवास करून तो वारकरी वाखरीवर येतो आणि विसावतो. पुढे येतो, विसाव्यावर थांबतो. ज्याप्रमाणे तुम्हाला मला विसावा दिला जातो खांद्यावर घेतल्यानंतर, वारकऱ्याचा विसावा आहे तो पंढरी परमात्म्याच्या पंढरीतल्या मातीमध्ये विसावलेला वारकरी आहे. वारकरी असा हाडाचा, हाड न वाटलेला हाड ज्याने दिले त्याची ओळख न केलेला वारकरी असू शकत नाही. अभंग निवडलेला आहे, जगद्वंद जगद्गुरु, वैराग्याचे स्पेशलिस्ट, संत शिरोमणी ज्याला म्हटलं जातं, 5वा वेद ज्याला म्हटलं जातं, जगद्गुरु ज्याला म्हटलं जातं, त्या प्रापंचिक संतांचा, महाराष्ट्राचा लाडका संत आहे ना, त्या संतांचा अभंग निवडलेला आहे तुम्हा सज्जनांच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी. अभंग घेतलेला आहे तुकोबराय. संसाराला आलेल्या जीवाला सांगतात, माझ्यासारख्या भणंगाला सांगत नाही की संसाराला जीव आला आहे. कुठून आला माहित नाही, कसा आला माहित नाही, ऐकून सगळं माहिती झाले. पाप पुण्य करवणे, निश्चितच पाप आहे म्हणून तर पुण्य आहे, निश्चितच पुण्य आहे आणि म्हणून तर मानवी जन्म आहे. पुण्य केल्याशिवाय पाप पुण्य समान समी पावे कर्मभूमी. पापाचा महाचिरा पुण्य जोखणी तारा चुरा बनविया तुळा भारा तया नरा दूढ पाप बुद्धी. जरी इकडे आले तरी तो पापात्मक पापे स्वर्गात जायचे, पापात्मक पापे नरकात जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गात जायचे. माते पाविजे ते निव्वळ पुण्य. वारकरी झाला तो निव्वळ पुण्याने झाला. कोणत्या पुण्याने वारकरी होतो? तुकोबरायांची भाषा आहे. तुकोबराय सांगतात, तू जन्माला आलाय संसारा वारकर आधी वारकरी होय रे बाबा, होया होय वारकरी. वारकरी व्हायला सांगितलेलं आहे. संसाराला आलाय, पापाचं पुण्य आणि पाप समान झाले. काही पाप जास्त आहे म्हणून पुण्य आहे म्हणून माणसाचा जन्म मिळाला, पण काही गोष्टी थांबतच नाहीत. पापाचं कारण आहे, पापाचं कारण आहे. मी आता बोलतोय, आज मी मागून घेतलेली सेवा आहे. तुम्हाला माहिती आहे कागदोपत्री सेवा कोणाची आहे? कागदोपत्री दिंडी चालक दयानंद महाराज पवार यांची सेवा आहे. तुमच्यातल्या कोणीही तक्रार केली नाही, मला विचारलं नाही, तुम्ही गाव बाई उभ्या राहिल्या, सदरा शिरट धोतर का नाही घातलं तर मला पेटाई बांधता येतो रामकृष्ण हरी. तसं समजायचं कारण नाही. मी आधी सांगितलं मला पुण्याला जायचंय, उद्याला नाही पण परवाचा काही कार्यक्रम आहे, लागोपाठ कार्यक्रम नको म्हणून मी म्हटलं जर जमलं तर मला आजची सेवा द्याल का? त्यांनी जमवून घेतलं म्हणून आज हा कार्यक्रम जमला रामकृष्ण हरी. चांगला विचार केला तर माझ्या बाबांचे शब्द सांगायला गोड लागतात, पण चांगला विचार करता येत नाही माणसाला. अजून चांगला विचार केला तर देव प्राप्तीचा विषय नाही. स्वतःचा क्षण भंगूर नाही बरवचा, म्हणू म्हणू मेले म्हणता म्हणता मेले, पण हम किसी से कम नाही, वारे में कुछ दम नाही, असा जगतोय आजचा मानवी जीव या जागेवरचा रामकृष्ण. मी काय डेट रेट चागवा नाही, त्यामुळे मी स्पष्ट बोलतो.
ऐकलं तर ऐका, नाही ऐकलं तर सोडून द्या, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. कारण माझा बाबा स्पष्ट वक्ता होता, पाहुणे तुम्हीच देव आहात. पाहुणा देव झाला, पाहुण्याला कळलंच नाही, देव पाहत नाही, देव ऐकत नाही, देव बोलत नाही. पाहुणा बोलल्याशिवाय राहत नाही, पाहुणा पाहिल्याशिवाय राहत नाही, पाहुणा इकडचं तिकडे ऐकल्याशिवाय राहत नाही, पाहुणा देव म्हणून मिरवल्याशिवाय राहत नाही. कोणाला सांगितलंय तुकोबारायांनी? जनावरांना उपदेशपद प्रकरणातला अभंग सांगितलाय का? सांगितलंय कोणाला? मानवाला सांगितलंय. माणूस जागा आहे का? रोज ओरडा आरडा चालू आहे, उठा धागेवारी उठा. कुणाला? उठा पांडुरंगा, देवाला उठवलंय. उठा साधू संत, साधू संत उठवले, प्रापंचिक जीव उठवले, पण माझ्या माहितीप्रमाणे कुणीच उठले नाहीत. कारण जो उठतो तो जागा होतो, आणि जागा झाल्यानंतर स्वहिता कारणे संगती साधूची, मग तो सत्संग करतो. आणि संत संघामध्ये काय घडतं? जीवा शिवावचटी भक्तीच्या पेटी झाली भेटी, आत्मसाक्षात्कारी पडी मिठी, ते संधी माझी उठी अनिवार्य रुदड. जीवा शिवाच्या मध्ये जी संधी आहे, संसाराला आलाय, कोणाला तरी माझं म्हणतो संसार सुरू करतोय, लोकांच्या घरचं लेकरू आणतोय, त्याला माझं म्हणतोय. तुमचा वंश वाढतोय, त्याला वाढलाय, त्याला माझं म्हणतोय. अभंगाला बसल्यानंतर देव माझा 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 म्हणताय. तोंडात तंबाखूची इडी तशी तर ते पिढी काढी ओढलेली असते, गोवा गुटखा खाल्लेला असतोय, आणि देव माझा म्हणतोय. देव बावळट वाटलं का तुम्हाला? देव बावळट वाटलं? देव मार्केटला भाजीपाला नाही र, देव अशाने पावायचा नाही र. कशाने देव पावे? का आलाय पंढरीश परमात्म्याच्या या क्षेत्रामध्ये? पंढरीश परमात्मा बायकोसाठी आला का पुंडलिकासाठी आला? बायको करणाऱ्यांना विचारा, मला माहित नाही. तुला पण माहित नाही? पुंडलिकाच्या भावा पुंडलिकाचा भाव देवाविषयी होता का आई वडिलांविषयी होता? कोणाविषयी होता? देवाविषयी प्रेम होतं त्याला. पुंडलिकाच्या भावासाठी जेव्हा म्हटलं जातं तर पुंडलिकाने काय केले? परब्रह्म विटेवरी उभे केले. आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी येणारा धवळ अगोदर रुक्मिणी मातेला भेटला आहे. इथे का आली, असं का केलंय, त्याचं काय केलंय, तिने त्याने लोकांच्या चौकशी करू नको. तू तुझं दे, माझ्याकडे येऊ नको. पराविया नारी माते समान. जग ब्रह्म आहे, जगाकडे ब्रह्म म्हणून पाहण्यासाठी संसार आहे. संसारिक जीवाला ब्रह्म म्हणजे काय हे सांगितलं गेलं. सगळ्यात मोठा महात्मा जगाच्या पाठीवर जन्माला आला निरोबर आहे. नंतर श्रीपाद बाबा चव्हाण मोठी, रामदास बाबा बुधवारी मोठी. त्यांची गाठ पडली नसती तर मला वाटतं हे अर्ध पंढरपूर आज असं दुमदुमलं नसतं. आज ही वाखरी, आज ही 20 पंढरपूर, आज ही दूध पंढरी अशी दुमदुमली नसती बाबांच्या नावाने. आजची ती वारी आहे, दिंडी आहे, ही सद्गुरूची कृपा आहे. काढायची म्हणून काढावी, करायची म्हणून करावी, हिशोबात काहीतरी करावं, परत तुझं माझं करावं, याच्यासाठी नाही. कोणाला काही मागितलं जात नाही, दिलं तर नाही म्हटलं जात नाही. तुम्ही देताय दातृत्व तुमचं चांगलं आहे, आणि म्हणून ही दिंडी चाललेली आहे. कारण दिंडीला भिशी, किती भिशी आपल्या दिंडीला, पण म्हणून आम्ही काही फुकटचं खात नाही.
कोण आहे तुमच्यात समाजासारखा चकट फुकाणारा? संसाराला आलोय आपण. जन्माला आलं पहिलं प्रेम आपल्या आई वडिलांवर आहे. उद्याचा भरोसा आई बापांचा नाही असं तुम्हाला वाटतंय, पण तुमचं कोणाचं आहे ते सांगा. मरून गेले बद्दा लांब्या वरसुंडी सारखे 14 चौकडे लंकापती तेही गेले बाबा सांगायची भेंड्या कात्रीत. कोणी पंक्ती दिले, कोणी अन्नदान दिलंय, त्याच्यावर बरीच नावं असतील. त्या तुमच्यासारखे सज्जनांची, रमेश भाऊचं असेल, आणखी बऱ्याच मंडळींची नावं असतील, पण त्याच्यात वेळ जाईल म्हणून मी सांगितलं नाही. मला तुकोबराईची थोडस वर्णन सांगायचंय. मिळालेल्या देहाने पंढरीला जावं हे सांगायचंय. आणि उद्याचा दिवस माझा नाही असं समजून ज्याने गुरु केला असेल, त्याने नाम घेतलेलं असेल, नामाचं चिंतन केल्याशिवाय माणसाने झोपू नये, नामाचं चिंतन केल्याशिवाय अंथरूण सोडू नये. ताट पुढे आलं तर मी जिवंत आहे का? कारण पचवणारा आतमध्ये आहे. परमात्मा आपल्या आतमध्ये राहतो, आपल्याला त्याची जाणीव असावी. आपण साधक आहोत, आपल्याला सिद्ध व्हायचं आहे. संसारामध्ये सिद्ध होता येतं. माझे तुकोबराई सिद्ध आहे, ज्ञानोबराई तर आहेत, पण प्रापंचिकाचे ध्यानी ते सांगतात, योगी यांच्या ध्यानी ध्याता थोडशी तो तू आम्हा पासी मागे पुढे. योग्याने किती ध्यान केलं तरी, योग्याने किती ध्यान केलं तरी पटकन त्याच्या नजरेसमोर अंतर्दृष्टी एक म्हणतात, बहिर्दृष्टी म्हणतात, अंतर्ज्ञान म्हणतात, बहिर्ज्ञान म्हणतात, लक्षणार्थ म्हणतात, वाच्यार्थ म्हणतात. आपण कोणत्या अर्थाने अध्यात्म करतोय ते पहा. ध्यान आतमध्ये ध्यान लावावं. बाहेर तुमच्यामध्ये हरी आहे यात शंका नाही, पण माझ्यातल्या हरीची मला ओळख व्हायला पाहिजे. ओळखीला हरी जी हृदय मंदिरी. या आकाशामध्ये परमात्म्याला ओळखायचंय राजो. त्याची सरली यरधार झाला सपोळ व्यापार. बघा आता तुकोबरायांचा काय धंदा आहे ना आपला काय धंदा आहे मला माहित नाही. मी कशाचा धंदा. तुकोबरायांनी सद्गुरु केले, नाम घेतलं, स्थिती झाली, अंतःकरण परिवर्तन झालं. आणि मानवी जीवाला सांगितलं, पाहुणे उद्याचा दिवस आपला नाही. माझं पोरग माझं ऐकत नाही, माझी बायको माझं ऐकत नाही, माझा भाऊ माझं ऐकत नाही, माझी आई माझं ऐकत नाही, माझा बाप माझं ऐकत नाही, पण माझा वारकरी माझं ऐकतो. बसा म्हणेल तिथे बसतो. जे खायला वाढतं ते खातात. तुमच्यापैकी कोणी तक्रार केली का मला असं तसं दिलं म्हणून? तक्रार करतो तो वारकरी नाही. त्याला माहिती आहे आज माझं जेवण कोणीतरी पंगत दिली, पंगत देणारे दातृत्व करणारे ईश्वराचे अंश आहे. माझ्यासमोर बसलेले सगळे मम अंश जीव लोके सनातन. अनादी कालापासून जीव हा ईश्वराचा अंश आहे असं वाटावं. माझ्यामध्ये देवाचा अंश आहे, जगतामध्ये देवाचा अंश आहे. कारण एकुल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळा बनविला. एकटा नाही कोणी, एकटे आले. 4 भावंड वारीला आले रे पंढरीच्या. दादा निवृत्ती, दादा गुरुदेव पंढरीला जायचं. माझ्या बाबांनी अनुग्रह दिला, बेटा आषाढी कार्तिकीला पंढरीला जात जा. मला कधी जमलं नाही तर मी संजीवाला सांगायचं तू एक वारी कर. मला कधी जमलं नाही. मागच्या वेळेला आजारी होती, तिकडे गेली. मग त्याला भाऊ सुदामभाऊला म्हटलं, सुदामभाऊ तेवढी वारी करू. पहिली वारी समजून घ्यायची. जर आपली जन्म मरणाची वारी कळली नाही, चुकली यावर. आपण किती वेळा जन्माला यायचं, बंगले बांधायचे, गाड्या घ्यायच्या, ऐश करायची, ती सगळी परमात्म्याची जीवावर. देव नसेल तर तुमची गाडी चालवेल कोण? देव नसेल तर तुमच्या बंगल्यात झोपेल कोण? तुमच्या 100 एकरात काम करेल कोण? माझा देव तुमचा प्रपंच करतो. तुमच्यातला कोणता म्हणतोय की माझा प्रपंच माझा देव करतो? उद्याचा भरोसा मला तरी नाही. दादा पंढरीला जायचं. पायाला पानं बांधली. 11 वाजेपर्यंत चालावं. 11 वाजता कुठेतरी कोणाचं दार उघडं दिसावं. वारी सुरू झाली आहे.
दारात उभं राहावं. म्हातारा म्हातारीला शिळ्या ताजं एकत्र करून ठेवलेली भाजी आहे. काही शिळ्या भाकरी काही ताज्या भाकरी आहेत. दारात उभे राहील. ओम भिक्षाम देही अलख निरंजन आदेश. बाबांनी विचारलं पंढरपुऱ्या मी माऊली कुठे चाललंय? पंढरीला. मला नेतो का? बाबा माझ्याजवळ काही नाही, मी भिक्षा मागतोय आणि 5 घर भिक्षा मागून. आज तुम्हाला कोणाला पंगत मागितली का दिली? तुम्ही मागितली तुम्हाला पण दिली तुम्ही. तुम्हाला बुद्धी कोणी दिली पंगत द्यायची? माझ्या परमात्म्याने सांगितलं बाळा इथे अन्नदान कर. कारण मेल्यानंतर जेव्हा तू जाशील यमपुरीचा रस्ता पार करून त्यावेळेला तुझ्या पुढे सोनं नाणं पैसा ठेवला जाणार नाही. तुझ्या पुढे छानपैकी देवाच्या जेवणाचं ताट येईल. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याच्यापेक्षा एक सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्ञानदानासारखं सर्वश्रेष्ठ ज्ञान नाही. हाती द्यावा पदार्थ तैसा नव्हेगा परमार्थ. तोही प्रभोगी सद्गुरुनाथ सत्शिष्य. सत्शिष्य असावा लागतो. सत्शिष्याची लक्षणं हवी असतील पाहायची असतील ना. दासबोध वाचा. वाचणाऱ्याला नक्की वाटेल मी एकाही ओळीमध्ये बसत नाही. दासबोध, मनोबोध, हरिपाठ. हरिपाठ सांगितले असो संसारी. जीवा वेगू करी वेद शास्त्र उभारी पाहिजे. कुठं वेदशास्त्र बाहेरून येतील का तुमच्यासमोर हात उभारायला? कुठे राहतात ही वेदशास्त्र? ना तरी सकल धर्माची माहिर सज्जनाचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे. जिभेवर नसणार ज्ञान जे आहे ना सरस्वती बोलवते. मग काय बोलावं? काहीही बोलू नका. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही आवडली नाही तर विनाकारण बोलायचंच नाही. गप्प बसून घ्यायचं. परिणाम काय होईल? माझ्या बाबाने त्याला 2 भांडी वाजतात. एका भांड्यावर हात ठेवा. किती वेळ वाजेल दुसरं भांड? काय करायला सांगितले संतांनी? हरी बोला हरी बोला नाही तरी बोला. व्यर्थ गलबला करू नका. गलबल होता कामा नाही. कारण आपण वारकरी. आपल्याकडनं दुसरा माणूस दुःखी होईल हे वारकऱ्याचं लक्षण. उद्याचा दिवस मला भरोसा नाहीये. तुम्हाला असेल तर चांगली गोष्ट आहे. कारण देह जाईल जाईल याची काय बाबा खाईल. घटका जाती पळे जाती तासवाजी घडाणा. आयुष्याच्या साधने राम कार्ये स्मराणा. 100 वर्ष जगायला दिले. 50 झोपेत गेले, 12 खेळण्यात गेले, 12 शाळेत गेले, 12 परपंचाला गेले. परमात्माला काही शिल्लक राहत नाही. भाग्याचे तुम्ही. बाबा आम्हाला भजनाला जाऊ देत नव्हते. नालायकेत म्हणे जायचं नाही भजनात. आम्हाला कीर्तनाला जाऊ देत नव्हते. आजच्या आई बाप हुशार आहेत. कीर्तनाला मुलींना कीर्तन शिकवतात. मी म्हटलं का बरं? म्हणे ती पण कीर्तनाची शाळा होईल करेल. का करायचे कीर्तन? माऊली ज्ञानोबाने विचार. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. नावची नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन सांग कीर्तन सांग. हरिरूप झाले जाणणे हरपले. नेनने ते गेले हरीच्या ठाई. हरिरूप झाले. कधी होईल हरिरूप? माझे अनुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चेख. मध्याजी चोक याची नाव ऐसा मी तिला होसी. तेच माझी स्वरूपा पावसी. अंतःकरणीचे तुझ्या पाशी बोली तशी अर्जुना. राजाने राजाला सांगितलं अनुसारखं बारीक लक्ष ठेव नामस्मरणावर. अनुसारखं बारीक.
कुठेतरी 100-500 रुपये ठेवलेले असतात ते डोक्यातले जात नाही, कुठेतरी दागिने ठेवलेले असतात ते जात नाही, कोणाला तरी तुमच्या चोरून मी डाव्या हाताच्या सगळ्या सावकारकी करतात तुम्हाला माहित नाही. 2%, 3%, 5%, 10%. काय सांगतो ज्ञानोबा फक्त 100 रुपयाला ज्ञानोबांची का 1 रुपये व्याज होत. त्याच्यावर लक्ष आहे पण नामावर लक्ष नाही. मला हे सांगायचं तुम्ही कशाचाही धंदा करा, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. काही पोटातच मारतात, कोण दिवस येईल कायचा, काही आईला मारतात, आपण जिवंत राहतात. तळेगाव ढमढरीला 2 आवळ्या मुली झाल्या. 22 वर्षाची खूप शिकलेली पोरगी, लग्न झालं, पोटात देवबा राहिला, 2 आवळ्या पोरी राहिल्या. तब्येत अशी वीक, वडापाव खाऊ, पाणीपुरी खाऊ, भेळ खाऊ, मिसळ खाऊ. ज्या क्षणाला मुली झाल्या त्या क्षणाला आईने वेळ ठेवला, कोण दिवस येईल काही. पोरी आज 3-3 वर्षाच्या झाल्यात, गल्लीत फिरतात, गप्पा मारतात, सगळ्यांना ढीगभरच्या. आई नाही, सगळं मिळेल पण आई मिळणार नाही. ज्याला आई आहे त्याने आई बरोबर गोड बोलायचं. माझी आई चांगली नाही, वाईट नाही, बाप चांगला नाही, वाईट नाही, तुला जन्माला घातलाय, स्वतःच सगळं खर्च करून आधी जन्मात लक्षात ठेव. कारण तुलाही एक दिवस तीच तसे येणार आहे, एक दिवस तुलाही म्हातारे व्हावं लागणार आहे. माझ्या वयापर्यंत तुम्ही असे कडकडीत राहून दाखवा, त्याला हरिकृपा पाहिजे. कारण ते सांगतात हरी कृपा होता भक्ता आणि 3-2 दे. देवाची कृपा व्हावी लागते, झाली नाही का? भेटला नाही का एवढा मोठा महान संत ज्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला? बाबा नका करू, बाबाच्या विचारांचं आचरण करा. आणि विचारांचा आचार विचाराने उच्चार की गाते एकीकरण होईल, भरवसा येईल. हम नहीं मरेंगे, मरणार एक दिवस, कोण दिवस येईल कैसा. राजा परीक्षितीला कळालं मी 7 दिवसात मरणार आहे. समोरून आले शुकाचार्याने विचारलं मला असं काही सांगा की मी 7 दिवसात देह ठेवणार आहे, त्याच्या अगोदर मला ब्रह्मज्ञान व्हावं, त्याच्या अगोदर मला माझं मी जाणार आहे कुठे याचं ज्ञान व्हावं, मी आलोय कुठून त्याचं ज्ञान व्हावं, आणि सगळ्याची आसक्ती माझी दूर व्हावी. कारण कोण दिवस येईल काही. क्षणभंगोर मला भरोसा नाहीये. विचारल्यानंतर त्याला सांगितले राजन लक्षात घे, तुम्हाला शरीर दिलंय आईच्या पोटातल्या देवाने. इथून तिथून जगभरची मंदिरातल्या मूर्ती मानवाने बनवल्या. ज्यांनी मूर्ती बनवल्या त्यांनी सुंदर राम लल्ला बनवला, ज्यांनी सुंदर कृष्ण लल्ला बनवला, ज्याने सुंदर सृष्टी बनवली त्यांनी तुम्हाला मला बनवलं. मंदिरातल्या रामाने तुम्हाला मला बनवलेलं नाही. ज्यांनी शरीर दिलंय, ज्यांनी बुद्धी दिली, ज्यांनी मन दिलंय, त्याने अहम पण दिलाय. फक्त तो कामाला लावायचा आहे तुम्हाला. तो जाणार नाही. तुम्ही काहीतरी गंध गोळ्या उघडून पर खाल्ल्या रोज तरी तो जाणार नाही. आणि त्याला घालवायचं नाही, त्याचा वापर करायचा. अहंकार धरी सोहमपण चित्ती प्रगटे चैतन्य घन, मनची होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. मनाचं उन्मन कधी होईल? रामकृष्ण नामी
कीर्तनाचा टाइम संपला. वारकरी संप्रदायाचा नियम काय? तुमचा 7 ते 9चा कार्यक्रम आहे, तुम्ही 8ला सुरू करा नाही तर 8:45ला सुरू करा. माझा टाइम येईल 3. आम्ही वारकरी होतो ना, पण आम्हाला हजामत करायची माहित नाही. आम्ही वारीक करू हजामत वारीक. आपण लोकांकडे जाऊन हजामती करून घेते, आपल्याला करता येईना. काम क्रोधाच्या बगला झाडा रामकृष्णाने घेतलेल्या नामाने म्हणून म्हणवतय. 7 दिवसात राजा परीक्षितीने मोक्षाचा मार्ग संपादन केलाय. आज आपल्या महाराष्ट्राच्या जगभरच्या साधकांना सांगतो मी, हा पहिलं कळायला पाहिजे की शरीर माझं आहे, मी शरीर नाही. शरीर माझं आहे, मी शरीर नाही. मी मरका नाही. हा मी कोण आहे? सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी, जे बुद्धी स्फुरणानिशी ते वस्तू मी गा. शरीर कसे बा नाशिवंत देह जाणारे, भले तुम्ही परत. मला माहिती आहे आपल्या लोकांना फक्त पाट्या टाकायची सवय झालेली आहे. 10 गावचे मेळावे झाले की 11 हा कीर्तनकार उभा राहिलाच. आता ते दयानंद महाराज तिकडे कुठे बी काही घेणे, आपल्याला आपलं वातार धरला. अरे ते दयानंद महाराज बोलवते तुला, आम्ही असे सावध होत. ते तुम्ही सावध झालेलं सांगतो. तुमचं लग्न झालं, मी केलं नाही म्हणून सांगतोय, पण तुमचं लग्न झालं, सगळे सोडून एका नवऱ्याचं घर धरलंय आणि म्हणून मालकीन झाली. तुम्ही आम्ही परमार्थ करतो, कोणत्या नवऱ्याचं घर धरलंय ते सांगा मला. घर घी झाली पट्टराणी, पैसले शेजारी गोविंदाच्या. बुद्धीचा विषय हा. बुद्धीने वास्तव्य कुठे करायचंय? शरीरात करायचं का शरीरावर करायचं? आपलं वास्तव्य शरीरात, आणि म्हणून कळत नाही. कळून जर घेतलं तर अतिशय सोपं आहे, नाही तर दुनियाचा अवघड आहे. याच्या डोक्यात तांदूळ पडले, अशाच मांडव्या डोक्यात तांदूळ पडले. शोंगले मुलाच्या हातामध्ये बासुंदीची बादली दिली, मुलीच्या हातामध्ये जिलेबीचं ताट दिलं, वाढायला सुरुवात केली. वाढायला सुरुवात केल्यानंतर काय केलं? बंद जरी केलं तरी काय म्हणतात, मी काय म्हणणार नाही. इकू लावा, टिकू लावा, याव करा, त्याव करा, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आणि इकू नाही लावला म्हणून माईक फेकून देतोय. रामहरी फेकत नाही ती गोष्ट वेगळी, कारण त्याचं नावच रामहरी आहे. सोडून देता आलं पाहिजे भांडण, त्याच्यात शिकावं रामहरीकडे. जो सोडून देतो ना, नवरा बायकोचं भांडण झालं सोडून देतात, बहीण भाऊ सोडून देतात, नवरा माय लेकरं सोडून देतात. तो मी आम्ही धरून ठेवतात. मग साधक म्हणाव का काय तुम्हाला? हा काय म्हणायला पाहिजे? रामकृष्ण हरी. चला काय सांगत होतो मी? मला कीर्तन काय सांगत होतो? नाही तर डोकं तुम्हाला कोत्राल म्हणते. सावधान श्रोता,
कॅशेट करून पाठ करून नाही. सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. तुम्ही समोर सोन्यासारखे बसलेत माझे बाबा सांगायचे, आणि म्हणून मी बोलतोय. त्या खांबाला रात्रभर सांगितलं तो ऐकणार नाही, पण एखाद्या जीवाला सांगितलं तो ऐकल्याशिवाय राहणार नाही. वारीच तेवढ्यासाठी आहे. काल भोरच्या दिंडीमध्ये ते पोरग आलं, सुनीता नाही आली, आली का? तिने तेच त्या दिंडीमध्ये काही लोकांना विषय सांगितला. 4 गावच्या लोकांनी 5 लोकांनी अनुभव घेतले. दिंडी तेवढ्यासाठी, आपली वारी तेवढ्यासाठी. नवीन एखाद्या माणसाला कळावं ही दिंडी यमलीची, ह्याच्यात काहीतरी वेगळंच. लोकांसारखं आपलं काहीही नसावं, आगळं वेगळं असं असावं, असं दिसावं, समोरच्याने ओळखावं हे साधक आहे. कारण साधकाला सिद्ध व्हायचं असतं. साधकाचे होती सिद्ध आत्मबुद्धी बात करायची. कारण मला ज्ञान झालंय तेही चालत नाही त्या बुद्धी समोर. मोक्ष मिळवायचा आहे बुद्धीला नाही, देहाला नाही, मनाला नाही, कोणाला मोक्ष द्यायचा. आत्म्याचा विषय नाही मोक्ष द्यायचा, तो स्वयं तयार आहे. त्याच्या मनात आलं तर कीर्तनकारांनी तुला बोंबलतो का, मी निघतो बघा आता याच्यातून. त्याच्या मनात आलं तर किती मेले रस्त्याने आता लागेल एवढी ह्या वेळेला गेले. प्रत्येक जण सांगत होता पोरग गाडी गेला, माणूस गाडी गाडी गेला, बाई गाडी खाली गेली. अरे का, कशासाठी? 7 दिवसात त्याला असं ज्ञान झालं मी परिपूर्णपणे ब्रह्म आहे. शरीर नाही, करता नाही, भोगता नाही. शब्द उचलू नका, म्हणून शब्द उचलायला शिकतो, पण अंतःकरण परिवर्तन करता येत नाही. ह्याचं अंतःकरण परिवर्तन झालं. बासुंदीची बादली त्याच्या हातात आहे, जिलेबीची ताट तिच्या हातात आहे. खेड्यातली एक बहीण त्या कोपऱ्यावर जेवायला बसली आहे. दाजी इकडे बसलाय, त्यांच्या गाय घरी 20-25. याच 2चं लग्न लागलं 6ला. हे तो तिला कुलवत होता. हा बघत होता, हिला काय माहिती. ह्याच्या लक्षात आलं म्हणून यांनी बादली घेतली आणि माणसांकडे आपल्या भाऊजीकडे वाढायला निघाला. तुम्हाला बांधलेलं उपरण्याला, त्याला दाम्पत्य गाठ म्हणतात. सुटायचंय कसं ते शिका आधी. तुम्ही सुटा, तुम्हीच नाही सुटले तर नादी लागलेलं एक बी नाही सुटायचं. दाम्पत्य गाठ. तिच्या बहिणीला मुंबईला जायचं असतंय ना, तिने रिझर्वेशन केलेलं असतं, तिला सांगितलेलं असतं सोनी लवकर उरव बर का, झालं पटकन पहिला आम्हाला वाट. आता तिने मग तिच्या लक्षात हा इकडे निघाला. तिने मग काय केलं, फक्त असं केलं. तुम्ही माग वळाल्या का नाही, पाहुणे उपरलेला बांधलेला पाहुणा मागे वळायला असं का नाही, वळाला ना. पाहिलं तुम्ही कधीपासून ऐकायला लागलाय स्वभाव व्यक्ती भाऊच सांगते मी. पाहुण्याने माग पाहिलं आणि तिने फक्त असं केलं नवऱ्या नवरीने, रंगवलेल्या तोंडाने असं केलं. कुणीकडे गेली तुम्ही वाढायला, पाहुणे पंगत बदलली ना का, काय कळालं लगेच लगेच. बाबा म्हणायचे मी उन्हेन मी आवडा कळतो आणि बहीण भाऊ कळत नाही. रामकृष्ण हरी. बहिणीला बहीण म्हणावं वाटत नाही, भावाला भाऊ म्हणावं वाटत नाही. मेहणा पाहुणा आकडा जेवायलाच या बरं का. तुम्ही का सांगतोय, कशासाठी सांगतोय. बदल तुमच्या जर व्यवहारात होतो तर अध्यात्म करत असताना आमचा बदल व्हायला पाहिजे का नको. लोकांना नुसतं सांगायचं नाही राजा उद्याचा दिवस आपलं नाही. बाबा
सोमानाचे सोंग करून सोंगाडे गेला. अरे सांगून गेली ज्ञानेश्वरी, माणसा परास मेंढर बरी. त्या दादा कोण केलं कळायला बाबा म्हणायचे. आपल्याला कधी कळत उद्याचा दिवस आपला नाही, आजचा दिवस आपला आहे. तर मी काय करायला पाहिजे. धून मे धून आपणी धून पराय धून पाप न फून. लोकांकडे पाहत बसलो तर आपला परमार्थ आज उद्या आणि काल होणार नाही. तिन्ही काळात आपला परमार्थ होऊ शकत नाही. आणि आपण आपल्याला ज्ञानाचे कधी कळेल आपल्याला ज्ञान. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण, याना बोली जे ज्ञान. आपण आपल्याला पाहावं. मी किती वेळ आत रमतोय, माझा अंतकुंभक किती वेळ होतोय, मी बाहेर किती वेळ थांबतोय. आणि आत आणि बाहेर थांबल्यानंतर मला काय अनुभव येतो. रोज म्हणून राहिले पाहिजे बैसलो संधी भागी तुझ धरणी चित्ती. कोणते संधी, कुठं काही मिळेल ही संधी नाही. ही संधी मिळाली, संधी सापडली तर ठीक आहे. ही संधी सापडून देण्यासाठी उद्याचा भरोसा नाही, उद्या क्षण भंगूर भरोसा नाहीये. कोणताही दिवस आपल्यासाठी नाही, कोणताही दिवस आपल्यासाठी नाही. उद्याचा दिवस उगवणार आपल्यासाठी असेल नाही. आहे पावसाला आज्ञा कोणाची आहे, आकाशाला आज्ञा कोणाची आहे, पृथ्वी कोणाच्या डोक्यावर आहे, तुमच्या माझ्या डोक्यावर आहे. रोज आपण त्या पृथ्वीवर सगळे कर्म करू राहिलो. तिला नांगरली, उखडली, पाळी घातली, सगळी उलटी पुलटी केली. तक्रार न करता तुम्ही पेरलेलं पीक डबल दिलं. ज्ञानेश्वरी नीट वाचायची. स्वतःला घडण्यासाठी शास्त्र बघा, लोकांना सांगण्यासाठी नका पाहू. कारण अहिता पासून काढी ती, ही तर देवोनी वाढवी ती. नाही श्रुती परवती माऊली जगा माझी. बघा आता अहित काय होतंय, आपलं देहबुद्धीने जे जे कर्म केले झाले ते अहितामध्ये राहतं. आता हित केलं तुकोबारे सांगतात. आपले हित आपल्याला कळतंय का, कळतंय का आपल्याला आपले हित. आपली या हिता होसे जागता धन्य माता पिता तयाची या. सांगायला आले, तुम्हाला उपदेश करायला आले, कळतो का आम्हाला नाही कळत. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश. कोण दिवस कधी विचार करणार, उद्याचा दिवस आपला नाही. अहो तुमचं वय झाले आता. हो आमचं वय झाले, आमचं चांगलं लक्षात. मला लोक आठवण करून देतात, ताई तुमचं वय झालंय. मला कळत नाही का, माझी जन्मतारीख पाठ नाही काय. पण आता तुमचं वय झालंय. मी म्हणलंय का कवा तुम्हाला माळ कीर्तन ठेवा. इथं नाही ठेवलं म्हणून पोटात कसं तरी होत. काय ते ताईचं कीर्तन ठेवायचं काय संबंध आहे, तुला काय माहिती काय संबंध आहे. अख्ख्या वारीशी जेवढे बी असतील ना इथे दिंड्या, एवढे बी दिंड्यांशी संबंध. एवढे बी एक बी दिंडी अशी नाही की त्या दिंडीला मी माहित नाही. आणि फक्त तेवढंच मी तुम्हाला आपल्याला माहित करून घेतला पाहिजे मरायच्या आधी. फक्त मीच स्टडी करा. बायको म्हणते मी काय बोलते नीट ऐका, तो म्हणता नीट ऐका. मी काय बोलतो, नवरा म्हणतो मी, बायका म्हणतो मी, पदेत पोरगा तर बाबा मी काय म्हणतो ऐका, पोरगी ते आई मी काय म्हणते ऐका. हे मीचा बाजार जिवंत आहे देहात. हा मी ईश्वर. तोपर्यंत त्याची ओळख करून घ्या. ओळख करायची आहे, नुसतं कानून घेऊन प्रवत घेऊन कीर्तन प्रवचन जोडायची नाही. हा जन्म मिळालेला आहे ना, त्याने ओळख करायची आहे. याच जन्मी ओळखी करा पराम, याच जन्मी ओळखी करा पराम, याच जन्मी ओळखी करा पराम,
देवाची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला मानवाचं शरीर मिळालेलं आहे. नामदेव यांचा अभंग आहे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. कोण दिवस अभंगच पाठ करायचा आपल्याला की उद्या कुठं तरी जोडायला. हत्ती निघाले चिनपट आता. त्याला रेंज नसली तर चालत नाही, बॅलन्स नसले तर चालत नाही, चार्जिंग नसले तर चालत नाही. आणि हे सगळं साधक मोबाईल सद्गुरु जवळ येत नाही, लांब लांब जात इकडे इकडे करताय. त्याच्यात नाही चार्जिंग, त्याच्यात नाही नामाचा बॅलन्स, त्याला नाही रेंज. हा ह्याच्या त्याच्या मागे हिंडून काय होणार आहे? कुठं तरी पोटाला आम्हाला पहिल्या गोळा उठणारच ना. हे आले कारण तुम्ही अशी शाणे आहे. बरेच लोक इथं चोरून मारून बाहेर अंधारात येऊन बसले. लगेच तुम्ही फोटो काढणार आणि टाकणार, ते लगेच त्या लोकांना उद्या बडबडणार. तिकडे गेलता का तोंडवाशीत? आता ह्यो तोंडवाशीत काय वारीला आलाय, वारी घेऊन लोकांना काय माहिती? हे कळायला पाहिजे ना आधी. 4-2 जण येऊन भेटून गेले तर यायचं होतं, पण देवगी तोंड वाचाय नको म्हणून घेऊ येते मला तुमच्या लोकांची. याला परमार्थ म्हणत नाही. अरे दुखवे अनिकाच्या दुःखा, सुखवे अनिकाच्या सुखा. सगळं जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकली लायचा नाही. तो परमात्मा पंढरीश तुमच्या माझ्यासाठी, तुमच्या माझ्या मध्ये राहतोय, आपल्यात राहतोय. दररोज म्हणतो आपण बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पुढचं फक्त माहित नाही आपल्याला. बोलायचं लय टम 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 टम, पाहायचं तर नावच नाही. आणि पाहिल्याशिवाय जोपर्यंत ही धर्मदृष्टी आहे, माझे बाबा सांगायचे, तोपर्यंत कळणार नाही. ज्ञान दृष्टी अवलोकने. शास्त्र सांगतोय मी, माझी बुद्धी तुम्हाला सांगत नाही. कीर्तनकार कीर्तनाला चाललाय, त्याच्याबरोबर एक शिष्य आहे. कोण दिवस यायला कायचा? जर सांगणाऱ्याचा निश्चय नाही झाला तर ऐकणाऱ्याचा निश्चय कल्पांती होणार नाही. जो तुमची माझी वाट नाही पाहत, कीर्तनकाराची वाट देव कधीच पाहत नाही, महाराजाची वाट देव कधीच पाहत नाही. कोणाची पाहतो? पंढरीशी दारी आल्यानं संसार दिनाचा सोयरा, पांडुरंग दीन दुबळ्याचा तो काय आहे? कोणाची वाट पाहतो? कशी पाहतो? वाट पाहे उभा भेटीची आवड, म्हणून किती जण आल्यात? 20 लाख का काहीतरी पडलं होतं दुपारी. बरोबर पाहिलं त्या मोबाईल मध्ये. किती लाखाची पडली ते? 2 लाख तर जास्त सांगितलं भाऊ. आज पंढरपूर मध्ये 22 लाख माणूस आहे. एवढ्याची कुठं कुठं दिसत आपलं यायचं, करायचं, खायचं, हिंडायचं पंढरपूर मध्ये. वरा वरा वरा. माझ्याकडे आला तो काल म्हणत आहे, एक वार हे घेऊन या, तुम्हाला फोन करणार नाही, तुम्ही घेऊन केले असतील कुठेतरी. मी काय फोन नाही केला तुम्हाला. एखादा वाजवणार आणा म्हटले आणि 2-3 टाळकरी आणा. त्याने आणले होते 40 लोक. त्याच्या 40 लोकांनी कोणी किती पैसे दिले मला माहित नाही. त्यांनी कशी वारी आणली मला माहित नाही. मी येते का झालं निवून कुठं, मी तुमचे पैसे घेत नाही कीर्तन केल्यावर. त्याला मी कुठून देऊ? मी म्हटलं जाऊ दे, मरू दे, आपले मामा प्रवचनच करू. आणि कुठून लोक आली 100-150 तिथं. पंढरपूर आहे ना. हा याच काय काम आहे? गॅरंटी 100 वर्षाची नाही याची, 1 वर्षाची आहे. आपले 100 वर्ष दिलंय, पण मध्ये खाऊन पिऊन कुठेतरी लोळून आयुष्य घालवतोय आपण. विचार करत नाही. फक्त कीर्तन करायचे, प्रवचन करायचे, भास काही नाही करायचं.
का करायचं प्रवचन? प्रतिज्ञेवर माऊली सांगतात, एक लक्ष दिलं तुम्ही तर अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. प्रतिज्ञेवर सांगावं आजचं कीर्तन, आजचा अभंग अनुभवाचा आहे साधू संतांच्या आणि माझ्या. आजच्या प्रवचनाची घेतलेली ओळी अनुभवाची आहे माझ्या आणि संतांच्या. कारण संत बीज पलटे नाही, युग गए अनंत, हर एक युग में ध्येय धरे फिर संतन के संत. तिसऱ्या अध्यायात सांगितलं, अनुग्रहा कारणे ध्येय धरणे पडले. आम्ही कुठं पाहतोय ज्ञानेश्वर? कशासाठी केलंय त्यांनी? काय करतोय आम्ही? कीर्तनकार कीर्तनाला चालला बरोबर. मग आता रामहरी पाहिजेच माझ्या बरोबर, आता कोणीतरी ऐकायला पाहिजे, कोणीतरी मला साथ करायला पाहिजे. हे दीदीचं नाव तुम्ही मला माहिती, ते एक आमचा ओमे आहे नाही का? तो रागाला का तुला ओमे म्हटल्या? कारण ओ आणि मी वाजवणारी पाहिजेत, गाणारे पाहिजेत. विचार करा थोडा. पण एक वाजवणारा होता, एक गाणारा होता, ती गजर चालले पण गाडीच नाही. गाडी नाही म्हणलं काय करावं काय करावं. तेवढ्यात एक शेतकरी, चांगलं ऐका, घरचं काम करून नामस्मरण करून जो सिद्ध होतो त्याचं वर्णन सांगतोय तुम्हाला. त्याला माहिती होतं माझ्या शेतातलं काम माझा परमात्मा करतो. बैलाच्या पाठीवर हात टाकतो तो. गजानन गणपती असं पीक दे शेजाऱ्याच्या पडेल डोळ्यात माती, गण्या चल हौशा. प्रेमाने पाठीवर हात फिरवतो तो शेतकरी. गाईच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवतो तो शेतकरी. त्या जनावरांना त्यांचं प्रेम येतं. ती गाई जर एका हातावर घेतली तर दुसऱ्याच्या हातावर जात नाही गाई. ते बैल जर त्याच्या हातावर असले तर दुसऱ्याला जवळ येऊ देत नाही. तो गावाला गेला तर 2 दिवस पाणी पित नाही, डोळ्याला पाणी येतं त्या बैलांच्या. आमच्या घरची गोष्ट होती. बुलबया आणि नरगिस बैलांची नाव होती. नावाची दिप्पाड बैल होती. दुसऱ्या कोणाच्याच हाताने नाही, त्याच माणसाच्या हाताने पाणी प्यायची. बैलाला अक्कल, माणसाला असावा का नसावा बाबा म्हणायचे. बैल बैलाला शिकवतो तासातनं चालायला. महाराजाला त्या साथीदारांना काही मिळेना. मिळाना म्हटल्यानंतर मग उभे राहिले. तेवढ्यात एक शेतकरी आला. हौशा हो नवशा हो करत, संजय चल लवकर उशीर झालाय. गाय बांधलेली मागे, वासरू घरी वाट पाहतय. शेतकरी गाईगाईने निघालाय आणि शेतकरी गाईगाईने निघाल्यानंतर हे कीर्तन करते परत, हे हरी हात कर. थांबला तर थांबला, थोडं अंतर कमी होईल. त्याने हात केला, बाबा बाबा थांबा जरा, हो बाबा थांबा जरा. बाबांनी मागं वळून पाहिले, पांढरे बगडे सगळे महाराज दिसतात उभे राहिले. म्हटले काय काम आहे तुमचं? म्हणजे तुम्हाला कुठं जायचंय? बाबाला जायचं होतं 2 किलोमीटर. त्यांना त्याच्याही पुढच्या गावात जायचं होतं. पण रस्त्याने यांची बाचाबाची झाली होती. बोल शिष्य तुझं माझं झालं होतं. राग आला दोघांच्या डोक्यात होता. महाराज म्हणलं तुम्हाला जायचं तिथून सोडा. तो पोरगा म्हणे तुमची गाडी जर असली ना तर आम्हाला त्या गावाला सोडा, कीर्तनाला जायचंय. मध्ये मध्ये बोला नको बस, मी सांगतोय ना त्याला, तू काय बोलतो? ते गोरमोर तोंड करून गप उभं राहिलं. तो म्हणणं बसायचं असल्या गाडी तर पटकन बसा, मला धार काढायला जायचंय, घरी वासरू वाट पाहतय गाईची. पटपट गाईच्या कडेने कसे तरी बसले, गाडी निघाली. परत दोघांचं गाडीत काहीतरी चलबिचल सुरू झाली आणि महाराज मला थोबाडीत मारीन बघ. कोणाला थोबाडीत मारीन बघ. यांनी गाडी उभी केली. शेतकरी होता. सज्जन हो, माझ्या श्रीपाद बाबाच्या मुखातला दृष्टांत आहे. निश्चय जर झाला नाही तर काय होतंय? हा कीर्तनकार एक पखवादवाला आहे, एक गाणारा आहे. तुमच्यापैकी कोणी नाही, नाही तर राम हरी उठून जाईल आणि हे सगळे तिकडे जातील. तात्या बी त्यामध्ये यांना लई कळत, चला आपले जाऊ द्या म्हणून. तुमच्यातले कोणी नाही, माझ्या बाबाच्या दृष्टांतातले सांगतो. टाइम झाल्यावर मला सांगा. 4 वाजेपर्यंत कीर्तन करते, 4 ते 6 काकडा करा, 6 वाजता जेवण करा, घरी निघा. बसलेला आहे. आपला हाताच केलं ना सकाळ खाऊ. त्याला काय केलं माहितीये का? त्यांनी गाडी उभी केली, चाबूक खांद्यावर टाकला
आणि माग एकोंबराचं दाड होतं त्याला पाठ लावली ग बसून राहिला. बरे जरी ते का खाली उतरलं बाबा, आपल्याला तर गडबड करत होत. गेला बाबा का बरं उतरले खाली? म्हणला गाडीच नाही. तो काय म्हटला? गाडीच नाही. मरायच्या आधी हा निश्चय करून घ्या साधकाने. गाडीच नाही म्हटलं. ज्याला कळलेलं शरीरच नाही तो तोंड टाकायला रिकामा नाही. समजून सांगू शकता तुम्ही? गाडीच नाही म्हटला. महाराजाकडे गेलो. महाराज ते म्हणते गाडी नाही. म्हणलं असला कसला बाबा आहे त्याच्या म्हणलं महाराज अहो चला ना बाबा चला ना, उशीर होते मला कीर्तनाला जायचं. अहो म्हणलं गाडीच नाही. अहो म्हणलं 2 बैल आहेत, गाडी आहे. म्हणलं गाडी हात लावून दाखवा बरं मला. हात लावला त्यांनी गाडीला. तो म्हणलं ही साठी. हात लावला. म्हणलं ही चाक आहेत, हे पुढचं असते त्याला काय म्हणतात बाबा? झू. हा बरोबर आहे का? नाही तर म्हणतात काय बी तो किती ते झू आहे. म्हणलं गाडी नाही. म्हणलं बैल आहेत ना. म्हणलं पाटे पोटे पाय आहेत, शिंग आहे, चेहरा आहेत, दात आहे. बैल बी नाही गाडी बी नाही म्हणला. मग महाराज थोडासा जी चढली होती ना ममतेची तो तिथून चढती जरा शिष्याला अहंता आणि ममता. आणि अहंता ममता चढते म्हणून माऊली ज्ञानवरांनी आपल्याला चांगल्या भाषेत सांगितलं. अहम ममतेच्या लवाड्या सवडी मातेन पवती बापुडी जन्मवर्णाच्या दुथडी ढवळली ठेली. प्रत्येकाने हा टेस्टर माऊलीने कोणासाठी सांगितलंय ते बघायचं. माऊलीचा सगळ्यात मोठा टेस्टर आहे हा ममतेचा. त्यांनी सांगितलं. तो म्हणे बाबा तो म्हटला माझा गुरु माझ्यासारखा शेतकरी आहे म्हटला. शेतीचं काम करतो 2-4 एकराचं. आला कोणी तर त्याला 4 शब्द समजून सांगतो आणि त्याला सांगतो तुझा परपंच करता करता आत्माविषयी निश्चय कर. माऊलीची ओवी सांगायला गोड वाटते. निश्चयात्मक ज्ञान आहे का आपल्याकडे? बुद्धी निश्चयात्मक ज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ऐसे व्यापक ज्ञान भले दयाची सगळ्यांच्या नाही वापरला. दयाची हृदया घेऊशीत आले दयाचीच समता दृष्टी बोले विशेष काही. ज्यार्थी विषमता आहे त्यार्थी माऊलीच्या लाईन मध्ये नाही द्वैताची धाडणी. ज्यार्थी विषमता आहे त्यार्थी स्वतःच्या देहाबद्दल आसक्ती आहे. कोण दिवस येईल काहीसा नाही समजलं. विचार करा थोडस. त्याने गुरुचं नाव सांगितलं. म्हणलं ते तर माझे बी गुरु येतो. म्हणले मग आता तुम्ही जातात का गुरुकडे? म्हणले नाही मी आता कीर्तन करतो प्रवचन करतो मला त्यांची गरज नाही वाटत म्हणला. कारण मी आता अनुग्रह द्यायला लागलो लोकांना. त्यांना काय कळत उभंही झाले. काय म्हणला? कोण होता तो म्हटला त्यांना जे कळतं ते देवाला बी कळत नाही जगाला बी कळत नाही. हे ज्याला असं ज्ञान कळालेलं आहे त्याचं ज्ञान फळफळतं. म्हटलं तुझं ज्ञान एक दिवस निर्बीज होईल. निघ येत नाही मी तुला गाडीत घेऊन. गयावाया करायला आपण गुरु बंधू आहे असं करायचं नाही काम सांगून घे करतो. गयावाया करायला काही पैसे नसते. नाही भाऊ चुकलं माझं. जाईल मी आता आपल्या गुरुकडं. तू खवायशील गुरुकडं. तुला त्यांनी दिले बसून ती आसनावरती कधी कळेल तुला. म्हणून तो कवर आहे अभंगाच्या पहिल्याच्या Thank you.
संस्काराची जशी फटफजिती झाली तशी आपली होणे. तो कीर्तन करत होता, प्रवचन करत होता, समाज प्रबोधन करत होता, पण त्याचा बुद्धीचा निश्चय झालेला आणि बुद्धीचे प्रकार सांगायला तर मला वेळ नाही. करावी वारी करू नये या मताचा मी पण नाही. मी पण केलं नापातवारी. माझ्या आईने 30-40 वारा केल्या. पण वारी करत असताना पंढरीश परमात्म्याची आठवण केली. तो माझी वाट पाहतोय. तो बाहेरून आपल्याला दर्शन देतो. खरं ते चोखोबासाठी जर मंदिर सोडून तो बाहेर आला, आपल्यासाठी येणार नाही का? भक्ती पण पाहिजे देवाला आवडणारी, जीवाला आवडणारी भक्ती नका करू त्याच्यावर. ठीक आहे, हेही पाहिजे तेही पाहिजे, पण अंतःकरण परिवर्तन करणारे साधन अगोदर करायला पाहिजे. कारण अमृत पृथ्वी तलावर निर्माण झाले, स्वर्गात नाही. कोणीतरी एकाने ऐकलं, दशमी एकादशी पुरत असतं त्यांनी सुरू केलं. दशमीच्या दिवशी एक टाइम जेवायचं, एकादशीला एक टाइम फलाहार. फलाहार म्हणजे फलाहारच, फराळ नाही. आणि द्वादशीला तिकडे सूर्य निघतोय, लाल दिशा झाली तोपर्यंत जेवून घ्यायचं. त्याला दशमी एकादशी व्रत म्हणतात. तुकोबाराय व्रत करायला सांगतात. एकादशीचे दिवशी झोकर अन्न भक्षण, मराठी कळतं ते होय श्राण विष्टे समान. एकादशीच्या दिवशी जो कोणी जेवण करेल तर ते काय अशाप्रमाणे होतं ते तुम्ही बघा. तर मी काही सांगत नाही, कारण आपलं व्रत काही साधन आहे. धर तांब्या वत भोल्याला, धर तांब्या वत भोल्याला, धर तांब्या वत भोल्याला, घरचा भोल्या. कौ महाराज मंडळ आमचा अजून तसंच स्वयंपाकच नाही. घरचा भोल्या उपाशी ठेवून जर तुम्ही करता व्रत पूर्ण होईल का? ते येड आहे का? त्यांनी सांगितलं जाऊ नको माहेरी. ज्या जावयाचा सासरवाडीला अपमान होतो त्यांनी तिथं जायचं नाही, बायकोनी पण जायचं नाही. किती जावयाला मान्य हे मला माहित नाही, किती पोरींना मान्य हे मला माहित नाही, पण भगवान शंकरांनी सांगितलं. डोळे उघडले तर तिन्ही विमानं चाललीत. कुठे चाललीत? तुमच्या वडिलांनी मोठा यज्ञ केलेला आहे, पण आपल्याला आमंत्रण नाही, मी काही येणार नाही. मग मी जाऊ का? नाही जायचं. का बरं? वडिलांकडे बिन बोलवता गेलं तर काय होतं? मी जाणार. गेली तिथं मालकाचा अपमान झालेला पाहिला, वडिलांनी नाही पाहिल्यासारखं केलं, आईने डोळ्यात धूर केल्यासारखं केलं, आणि या सगळ्या जागीरदारणी होत्या पिवळ्या किलो किलो सोनं घातलेल्या आणि नंदीवर बसून आलेली. म्हणले तू अजून नंदीवरच बसत होते. आम्हाला वाटलं घेतली असं एखादी 4 व्हीलर, कारण मला म्हणणारे काय कमी नाही, तुम्ही गाडी नाही घेतली का? तू अजून 10 गाड्या घे नूरावर नाही, मला काय गेली. तुमच्या मागून मी 4 घेतले, आणखी 40 घे, त्याच्या खालीच जा, मला काय करायचं? काय येईल बरोबर याचा विचार आहे का? विचार नाही. चांगला विचार बाबाच सांगायचं. पोट भर, तोंड भर, मोठ भर, पिशवी भर, आपले बी पिशवी भर, कारण बाबाच घेतल्याशिवाय तर नाही ना माहिती. अशी सांगणारी म्हणजे मला बाबांनी अनुभव दिला, बाबाच नाही पाहिला. बाबाच नाही पाहिला तो. आणि कस काय बाबाच्या मागे म्हणतो बाबा बाबा? तुम्ही तुमच्या वडिलांचे बाबा होऊ शकतो. मला मी बाबा का म्हणू? तुम्ही बाप आहे का माझा बाबा म्हणायला? तुम्ही कधी कधी चुकलं तर म्हणता बायकोला बाबा गबस, पोराला म्हणतात तुम्ही बाबा गबस, पोरीला म्हणतात गबस, बाप म्हणतो बाबा पोराला गबस. बाबा शब्दाचा अर्थ कळायला का कधी? फुकटचा आहे का बाबा? फुकटचा आहे मग म्हणा का? मग काही कच्चा आहे का? इथं चुकत आहे आपलं. प्रश्न तयार होत नाही ना आपल्याला. माझ्याकडे उत्तर आहे. बहुआवा घडा आहे संत
तुमच्या घरी येऊन अनुग्रह मिळाला ना, तुमच्या घरी येऊन प्रबोध मिळाला ना. तेवढं इकडे तिकडे शिकलं की झालंच. मग अजून पुढं काही फजिती हे तुम्हाला माहित नाही आहे. तुमच्या डोळ्याला पाणी आणणारी फजिती पुढे माहित नाही तुम्हाला जिंदगीची. मग कळेल तुम्हाला काय करावं काय करू नये. अंबरीश राजाचं एकादशी द्वादशीचं व्रत आहे. एकादशीच्या दिवशी दुपारी जेवावं 11 वाजता. एकादशीच्या दिवशी फक्त फलहार करावा, ग्लासभर दूध घ्यावं, 2 फळ खावी. द्वादशीला सकाळी जेवावं. त्रयोदशी पर्यंत परत काही नाही. 12 वर्षाचं राजाचं तप झालंय. आज दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषींनी पाहिलं. राजाला आनंद झाला. हो, आम्हाला पहिले तुम्हाला आनंद होत नाही ती गोष्ट वेगळी. आपल्याला नाही आनंद होत गुरुदेवाला पाहिल्यानंतर. हा फरक आहे. कारण आपल्याला आनंद कुठे तेच माहिती नाही. आपण बाहेर आनंद शोधतो. साधू संतांना आतला आनंद सापडला असतो, आतलं सुख सापडलेलं असतं, ते सुखी असतात. आणि तुम्हाला सांगायला येतात ध्यान आत्मसुख उघडा ज्ञान दृष्टी यावी नथावटी करू नका. आनंदो रे आजी आनंदो रे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंद जाव त्या परमानंदी. विचार करायला शिका जरा. ज्ञानोबरायचा प्रश्न आहे. सगळं करताय तुम्ही, सगळं करताय तुम्ही, पण जवत्या मला सकाळपर्यंत मला परमानंद का होत नाही, आनंद का होत नाही. घडानंद घटानंद पटानंद मला आनंद सापडत नाही. त्यांना सापडला. त्यांनी सांगितलं आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची. आज आनंद तुमचं आपलं स्वरूप आनंद आहे. परमात्मा आनंद घन आहे. वस्तूचा आनंद मावळला जातो. घेतली गाडी, घेतला टीव्ही, तेवढ्या पुरतच राहतो. आता जर एवढ्या सगळ्यांना कोणीतरी एखाद्या तात्याचं जाऊ नका बरं कुठून बरेच तुम्ही म्हणता नवी ऑर्डर केली म्हणून जातो, तसं काही करू नका. 200-300 लोक असतील आणि एवढ्या लोकांना जेवण खावण राहणं बसणं उठणं सगळं करणं, 2 पोरांचं करणं नाकाला येतंय. एवढे 10-12 दिवस 15 दिवस 20 दिवस 1 दिवस सांभाळणं काही जोक नाही. पण तुमच्या डोक्यात आले चला यांना आता साबुदाणा दहीवडा द्यावाच. आणि तिकडनं तुम्ही घेऊन आले तर उभा केला, यांच्या हातात डिश दिल्या. पण पुंडलिक म्हणल्याशिवाय जेवायचं. पुंडलिक म्हणायच्या आत तो हॉटेलवाला गाडी घेऊन आला भरा. आव साहेब म्हणला त्या दह्यामध्ये ते साबुदाणा भिजवला होता, त्याच्यामध्ये भाल पडली होती. खातान का दही वाडा तुम्ही? साबुदाणा वाडा खातान काय पाहुणे? तुमचा आनंद कुठे गेला? आनंदाचा वडा झाला. आनंदाचा काही बिघड नाही झाला. ते वडेने झालेला आनंद आतल्यात गप बसला. त्याला माहिती झालं ही विषारी. मग रोज सांगतोय आपण विषयाच्या संगे नको जाऊ म्हणा. पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडली भगा चंद्र झाला का. नारद चुकला चाळा भजनात. नारदांसारख्याची गत आपण भयंकर सावधपणे परमार्थ करायचा. खूप सावध राहावं लागते परमार्थ करत असताना. खूप सावध. नुसतं लग्नाचं सावधान म्हटलं तर बदलतंय आणि इथं मात्र सावधानता कळाली पाहिजे. म्हणून उपास तापात सगळं काही राजाचं चालू आहे. पण एकादशी केल्यावर कोणता अमृत सापडेल तुम्हाला? कोणती एकादशी करावी? 10 इंद्रिय 11 मन. 11व्या मनाने ईश्वराच्या आणि नामाच्या नादी लागावं ती एकादशी आहे. निदान 15 दिवसात एकदा तरी एकादशीच्या दिवशी तरी आपण सगळ्यांनी, मी पण तुमच्यातलाच आहे, सगळ्यांनी सकाळपासून किती वेळा आपल्या श्वासावर लक्ष ठेवलं. ठेवलं का?
कायच ठेवतो उठायचं का नदीला जायचं लईच गर्दी आणि लईच गर्दी आणि लईच गर्दी आणि गर्दीवर लक्ष ठेवलं श्वासावर ठेवलं मावल्यांनो गर्दीवर लक्ष का श्वासावर लक्ष समजे चालू आम्ही माय बाप लेकर समजे चालू आम्ही बरं झालं सगळे चालू पंढरीला संसाराला आले तर पंढरीला जायचंच आहे पंढरी उमगा ज्ञानोबा तुकोबराई म्हणतात नाही तरी अवघा शिमगा टाइम झाल्यावर सांगा बरं का खरंच रमेश भाऊ तुम्हाला माहिती आहे अजून काही ताटा जात नाही आपला वळ पडलाय आणि तो सांगणार आहे मी काय सांगतोय बोलतो नुसतं लोक म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जगाशी चालकता अमृत कशाच आहे नामामृत गोडी वैष्णव कोण वैष्णव मनोदया अवघी देवावरी माया आहे का देवावर प्रेम आपलं का देहावर आहे स्वतःच स्वतः पहा देवावर ज्या जीवाचं नामावर प्रेम आहे देवावर प्रेम आहे तो वैष्णव आहे किती गोडे नाम बाबा नामाने अमृत कंठामध्ये दाटून येतं जोपर्यंत एक चिंतन कंठातलं सांगितले त्यांनी कंठी धरीला कृष्णमणी तुमच्या नावाचे काळे मणी नाहीत कळतंय ना मराठी तुमच्या नावाचे काळे मणी दिलेलं नाम कंठामध्ये कसं धरावं कंठी धरीला कृष्णमणी अवघा जणी प्रकाश अंधार नाहीये खोली अंधाराने भरलेली आहे खोरं घेऊन बाहेर नाही काढायचं फक्त काडीची पिठी खोली तोडा उजेड होईल अंधार गेला का तिथेच लुप्त झालाय अरे आज्ञान तुमचं देह बुद्धी कल्पंती जाणार नाही पण आत्मबुद्धी जर जागी झाली तर आतलं सुख जर हाताशी आलं तर आतला हरी हाताशी आला बाहेरचा कोणताही हरी हातात येत नाहीच कारण त्यांनी हातात घेतला ना हरी आला हाता मग कैची भय चिंता कारण तुका म्हणे हारी काही आपण चित्तशुद्धी करतच नाही आतमध्ये देवाला येऊन राहायचंय आहे त्याच्या कडेने आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखर मग त्याला आता तिथे यायचंय ते 6 मंडळी नम्र बनवायची आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर त्यांना नम्र बनवायचंय माझे बावडे छान सांगायचे ना नम्र झाला भूता
तेरे ईश्वर भरलेला आहे. नम्रता जर आली तर त्याच्या आतमध्ये हरी आहे, अन्यथा नाही. विचार सांगितलाय त्यांनी आपल्याला या ठिकाणी. अमृताचा विषय मांडलाय. अमृताच्या राशी त्याची रास कळाली तर अमृताची रास कळेल. 21,600 वेळा परमात्मा आपला श्वासाचं नामस्मरण करतोय. रोज म्हणू राहिले, ऐकू राहिले पाहुणे. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, धरवणी श्रीहरी धरते सदा. 24 तास सांगतायत लोकांना चाललंय. मनाच्या निर्धाराने जर ती गोष्ट केली तर आतलं अमृत गळतय कुठे हे कळेल. कारण तो राशी आहे ना, म्हणा की अवताराच्या राशी. अवताराच्या राशी तो अमृताच्या अवताराच्या. तो या आम्ही भागवतामध्ये 20, 30, 40, 8, 9, 10 अवतार सांगतात लोक, पण राशी सांगू शकत नाही. आयुष्यभर आपल्याला किती प्राण त्यांनी पुरवले, किती आयुष्यभर 50, 60, 70, 80 वर्षात आपण किती वेळा श्वास घेतलाय, तो ईश्वराने घेतलाय, ईश्वराने सोडलाय. रोज म्हणतो आत जातो बाहेर येतो, देवळात जाऊनिया नाही भेटला. काशीशी जातो ऋषिकेशी येतो, चारी धाम करवणिया नाही भेटला. धन्य जनाबाई म्हणे सद्गुरू केला, तेही आत्मारामध्येही भेटला. जनाबाई महाराज सांगतात, जनाबाईला कळालं तुमच्या हृदय मंदिरामध्ये देव आहे, तुम्ही शोधा. म्हणून शोधला का आम्ही म्हणतो फक्त देवाही देवाही हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, भरोणी उरला चराचरी. भरलेला बोलू शकतो, दाखवू शकत नाही. आणि उरलेला पाहायला डोळ्याचा डोळा उघडीला जेणे. नासक्या कुसके डोळे नाही सांगितलं नामदेवरायांनी. डोळ्याचे डोळे उघडले जावे लागते. आणि जोपर्यंत डोळ्याचा डोळा उघडत नाही तया नाही आपपर. ते हेही नाही बघत आणि तेही नाही बघत, त्याचा काही संबंध नाही. देहाशी नाही, जगाशी नाही, मग कोणाशी? फक्त तो मी. किती वर्ष ऐकतात ओंकार मूळ प्रणव उच्चार होय साचार. आत बघ कैसा तो शब्द व्यंगपणे तो मी ऐसा. कधी बघणार हो? कहते लेकिन करते नहीं. मोह के बड़े लबाड, काला मोह हो जाएगा यारो साई के दरबार. अरे सिनेमा वाल्याला कळालं, ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आम्हाला नको कळायला? कधी कळेल? आलं एवढे सगळेजण घेऊन राजाच्या दारात म्हणे आम्ही आंघोळ्या करून येतो. रात्री आले, थोडं पहाटे उठले, 3 वाजता सगळे नदीला गेले आंघोळीला. पण काही माझ्यासारखे कोणी कशात आणि कोणी कशात. काय देव करतो माहित नाही. पोराला पोरग होऊ दे, पुरीला पोरग होऊ दे, माझं चांगलं होऊ दे, दुसऱ्याचं वाटोळ होऊ दे, याचं काहीतरी होऊ दे, त्याचं काहीतरी होऊ दे, माझं भलं होऊ दे. याच्यापेक्षा परमार्थ तुमचा माझा काहीच नाही. काय म्हणायचं? मी कोणाचंही ऐकणार आणि माझं मात्र सगळ्यांनी ऐकलं
याला हिटलरशाही नंतर मला नाव नाही माहिती. तुम्हाला सगळ्यांना नाही प्रश्न विचारला मी. एक भाऊ मला ओळखतात म्हणून त्याने विचारलं मी. सगळा मी जर आता तुम्हाला विचारलं तुमची बायको तुमचं ऐकते का, तुमच्यात कोणी मान हलवायचं काम करायचं, कारण त्या तुमच्या बरोबर आहेत. तुमचा मालक ऐकतो का, नाही कुणाचं. अशी हे मंडळी नदीला गेले, आंघोळ्या केल्या, कुणी जप केला, कुणी गायत्री केला, कुणी हरिओम केला, कुणी ओम नमः शिवाय केला, कुणी मृत्युंजय केला. पण माझ्यासारखा म्हटला सूर्य निघला पाहिजे आणि त्याला अर्धे दिलं पाहिजे, मी सूर्य भक्त आहे. तुम्ही म्हटले अरे त्याचा विचारायचे उपवास चला तसं करू नका. काय ऐकलं नाही बघा. दिवस निघायचा लागला, ब्राह्मण असतात तिथं. तुम्ही काका आता मी काय करू. तो म्हणे एक काम कर, तुळशीचं पत्र ठेव, ते भिजेल 2 थेंब आणि पटकन काढून घे उपवास. पण उद्यापर्यंत काय खायचं नाही म्हटलं. चालतंय उपास 2 दिवस धरतो, पण म्हटलं माझं उपवासाचं व्रत मोडायला. नुसत्या एकादशीने अमृताचं होणार नाही. एकदेशीय परमात्म्यावरती नामदेव यांचं प्रेम होतं, पण विभाजक संपूर्ण जगभरचा परमात्मा त्यांना नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वा ठाई. सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. विठू उभा न बैसला, जिकडे तिकडे कोंदाटला. हा कुणी दाखवला, विसोबा काकांनी दाखवला. भरला घनदाट कुणी दाखवला, ज्ञानेश्वरांना निवृत्तीदादांना दाखवला. ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिलेले मी दबीत, माझ्या गुरुने मला माझ्यातलंच मी दाखवलंय. हेच पाय तुमचा पाय सुजून कदाचित डोकं आपटून हेच पाय आणि ते सांगतात ते पाय. ज्या ज्ञानाने अज्ञान जात ज्ञानेश्वरी सांगते ते ज्ञान पैगावरवी जरी म्हणियाची अनावे संता या भजावी सर्वस्वीची. काय करायला पाहिजे, त्या ज्ञानाचा अंगीकार करायला पाहिजे, त्या ज्ञानाची आपल्या हृदय आकाशामध्ये प्रतिष्ठापना करायला पाहिजे. मग आता ह्या नवशी झाला आणि याने तोंड उसळला आणि गुरुवास मुने आत यायला. राजा आमच्या आधी उपवास सोडला, जेवला, संकल्प केला. अरे 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 कोणासाठी अवतार घेतले. अंबरीशाला त्यांनी शाप दिला, तुला 10 जन्म घ्यावे लागतील. म्हणे की अंबरीशा करत 10 गर्भवास वशिले. अंबरीशा करणे 10 गर्भवास वशिले. कोणासाठी 10 अवतार? भक्तासाठी. आणि आपलं कोणासाठी आहे? जन्म घेणे लागे वासना. त्याचं व्रत असं होतं, देवाला जन्म घ्यायला लावले. आपलं व्रत असं आहे. दुपारीच विषय झाला, मन कुठं अडकलं तर काय होईल. समजा माझं मन जर रामहरीमध्ये अडकलं आणि मला मरताना जर रामहरीची आठवण आली तर मी कुठे जाईन? देवाकडे जाईन, रामहरीच्या घरी दुराभाटी करायला.
अतिशय सावधतेने परमार्थ करायचा आहे आपल्याला, अतिशय सावधतेने. मनी दया द्या ठेवी तो तेची गती ते पावे, म्हणून मातेची स्मरावे सदा आठवा. सततम कीर्तयंतो मा, सतत माझं नामस्मरण कर असं भगवान परमात्मा राजासारख्या अर्जुनाला सांगतोय. गीता कोणाला सांगितली? मोठीने बोला, माझा योगकान बैरा झाला. गीता कोणाला सांगितली? गीता कोणाला सांगितली? आपला काही संबंध, आपला काही संबंध आहे का रमेश भाऊ? आणि मग संस्कृत असं हे झलकाच मारितोय. काय झलका मारतो का? शिवाजीच्या झलका मारायचं काम नाही करायचं, शिवबाणी जे केलं ते करायचं. विचार करा थोडा. राजा हातात पाणी घेतलं आणि आता तो पण काही कमी नव्हता.